भाजपचा संकल्प मेळावा की अनुप मोरे यांची अग्निपरीक्षा। निगडी प्राधिकरण प्रभागात आज होणाऱ्या भाजपच्या मेळाव्याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। कारण या मेळाव्याच्या केंद्रस्थानी आहेत पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपानंतर विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आरोपी ठरलेले भाजपचे युवा नेते अनुप मोरे। अनुप मोरे यांना अद्याप अटकपूर्व जामीन मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अनुप मोरे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। पक्षाची बदनामी होऊ नये तसेच पोलिसांना दबावाशिवाय तपास करता यावा यासाठी राजीनामा देत असल्याची भूमिका त्यांनी राजीनामा देताना मांडली। राजीनाम्यानंतरही त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी आम्ही अनुप सोबत हे कॅम्पेन सुरू केलं आहे। या मेळाव्याला 2000हून अधिक नागरिक उपस्थित राहतील असा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे। या संकल्प मेळाव्यात प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवार ठरविण्याचा अधिकार एकमुख्याने अनुप मोरे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। म्हणजे स्थानिक पातळीवरील भाजप उमेदवारीवर मोरे यांचा प्रस्ताव कायम असल्याचं चित्र दिसत आहे। या मेळाव्याला भाजपचे विद्यमान आमदार, शहराध्यक्ष तसेच प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। सौ शैलेजा मोरे, अनुप मोरे, शर्मिला बाबर, RS कुमार, राजेंद्र बाबर, सलीम शिकलगार, समीर उर्फ विकास जावळकर, अतुल इनामदार, अरुण थोरात आणि विजय शिनकर यांच्या संयुक्त आव्हानावर हा मेळावा होत आहे। पण या सगळ्या गदारोळात सर्वात मोठा प्रश्न असा, अनुप मोरे हे आरोपी असूनही ते या जाहीर कार्यक्रमाला हजर राहू शकतील का? पोलिसांची भूमिका काय असेल? अटक टाळण्यात त्यांना यश मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज संध्याकाळीच मिळतील। कारण प्राधिकरण प्रभागातील भाजपचा हा मेळावा फक्त पक्षाचा कार्यक्रम नाही, तर अनुप मोरे यांच्या राजकीय भवितव्याची अग्निपरीक्षा ठरणार आहे। हा मेळावा होणार का? झाला तर अनुप मोरे प्रत्यक्ष हजर राहणार का? सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आज संध्याकाळी प्राधिकरणाकडेच।